सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या पाठाचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध भारतात विविध मार्गाने आंदोलन झाली. त्यातला एक मार्ग सशस्त्र क्रांतीचा होता. त्याची ओळख आपण या पाठामध्ये करून घेणार आहोत. सन 1857 पूर्वी इंग्रज सत्तेविरुद्ध झालेले उठाव आणि 1857 चा स्वातंत्र्य लढा याचा अभ्यास आपण केलेलाच आहे. त्यानंतरच्या काळात रामसिंह खुका यांनी पंजाबमध्ये सरकार विरुद्ध उठावाचं आयोजन केलं होतं. आता आपण बघतोय वासुदेव बळवंत फडके. महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा आता आपण बघतोय वासुदेव बळवंत फडके. महाराष्ट्रामध्ये इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा हा वासुदेव बळवंत फडके यांनी दिला. ब्रिटिश साम्राज्याशी शस्त्रानच लढलं पाहिजे अशी त्यांची धारणा झाली. त्यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडे शस्त्रविद्येचं संपूर्णपणे शिक्षण घेतलं आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र असा उठाव करण्यासाठी त्यांनी रामोशी बांधवांना संघटित करून बंड पुकारले आणि हे बंड अयशस्वी झालं. ब्रिटिश सरकारने त्यांची रवानगी एडनच्या कारागृहात आणि मग तेथे त्यांचा 1883 मध्ये मृत्यू झाला. स्वातंत्र्यासाठी त्यांनी सशस्त्र असा लढा उभारला. पुढे चाफेकर बंधू. सन 1897 साली पुण्यामध्ये प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने जुलूम जबरदस्ती केली. हा प्लेग कमिशनर होता रँड नावाचा आणि त्याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी 22 जून 1857 रोजी रँडचा वध केला. दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हे 3 बंधू आणि त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशी झाली. एकाच घरातल्या 3 भावांनी देशसेवेसाठी हौतात्म्य पत्करले. याच सुमारास बिहारमधील मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरुद्ध एक फार मोठा उठाव केला. अभिनव भारत. आता सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही क्रांतिकारकांची एक गुप्त संघटना स्थापन केली. 1904 साली याच संघटनेला अभिनव भारत असं नाव दिलं. उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्तानं सावरकर इंग्लंडला गेले. तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तूल इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली. त्यांनी जोसेफ मॅझिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकाचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले. 1857 चा उठाव हे पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध होते असे प्रतिपादन करणारा 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ सावरकरांनी लिहिला. सरकारला अभिनव भारत संघटनेच्या कार्याचा सुगावा लागला आणि मग त्यामुळं सरकारने बाबाराव सावरकर यांना अटक केली आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. आता या शिक्षेचा संपूर्णपणे बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हारे कोण आहे? या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकानं नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला. सरकारने अभिनव भारत संघटनेशी संबंधित असलेल्या लोकांना अटक करण्यास सुरुवात केली. आता जॅक्सनच्या वधाचा संबंध सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांशी जोडला आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला. आता आपण काय शिकलो याच्या अंतर्गत टिपालिहामध्ये तुम्हाला वासुदेव बळवंत फडके आणि चाफेकर बंधू यांच्यावरती लिहायचा आणि अर्थात त्याची नोंद आपल्या वहीमध्ये व्यवस्थित करायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करू. चला.